जय शंभो, जय Shiva. This is Basveshwar Kalgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting spiritual topic, and today's video is going to very significant and interesting and spiritual. That's why don't skip the video and watch whole video. Okay, then let's start today's video lecture. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि त्रिकाल स्वामी महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. ओम गगणपते नम. ओम नम शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेशजी आणि या त्रिकालाचे स्वामी सर्वे सर्वा महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आणि गणेशजी आणि महादेवजी यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण कुठलंही मंगल कार्य असेल किंवा वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल, म्हणजे गृहप्रवेश वगैरे, किंवा आपल्या घरात कुठलं तरी मंगल कार्य असेल, किंवा तुळशी विवाह असेल, दिवाळीला जे भाऊबीज पाडवा जो असतो त्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो, किंवा दिवाळी दिवशी जे लक्ष्मीपूजन असतं, तर त्यावेळेला किंवा इतर कुठल्याही मंगल प्रसंगी आपण घरामध्ये स्वस्तिक किंवा ओम किंवा मंगल कलश हे जे मंगल चिन्ह आहे हे काढत असतो. या तिन्ही चिन्हांना अनन्यसाधारण असे हिंदू धर्मामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. ओम म्हणजे हे सगळं ब्रह्मांडच आलं त्यात. तसेच मंगल कलश म्हणजे लक्ष्मी माता जे घरामध्ये असते किंवा लक्ष्मी माता दर्शविणारं असं ते चिन्ह आहे. आणि स्वस्तिक, तर स्वस्तिक काढताना बरेच जण चुकीच्या पद्धतीनं ते स्वस्तिक काढतात, कारण आपण प्रत्येकजण असं क्रॉस करतो आणि मग स्वस्तिक काढतो, किंवा एक असं करून या पद्धतीनं स्वस्तिक काढतो. तर तशी पद्धत चुकीची आहे. तर स्वस्तिक जे मंगल चिन्ह आहे हे कसं काढायचं योग्य रीतीनं हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह आहे हे योग्य रीतीनं कसं काढता येईल हे पाहता येईल. आणि मित्रांनो, इफ you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button you will get a bell icon, you just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options you can select option number 1, that is all option, and then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Now then let's start today's topic. योग्य पद्धतीनं स्वस्तिक हे चिन्ह कसं काढायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आपण हे स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला बोर्डची मदत लागणार आहे. तर आपण पाहूया बोर्डवर स्वस्तिक योग्य पद्धतीनं कसं काढायचं ते. ठीक आहे. 99% लोक स्वस्तिक काढताना अगोदर अशी फुली मारतात. पुन्हा हे असं करतात, हे असं करतात, असं असं. परंतु ही पद्धत चुकीची आहे.
तर बरोबर पद्धत कशी आहे बघा, क्रॉस करायचं नाही आपल्याला. क्रॉस न करता आपल्याला स्वस्तिक काढायचं. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, अशी वरतून खाली रेष ओढायची, पुन्हा ही खालून अशी वडी रेष, हे दोन्ही इथं जोडल्या जाव्यात अशा. पुन्हा इकडून इथपर्यंत आणि इकडून बाहेरच्या साईडनं इथपर्यंत अशी रेष ओढायची. ओढली त्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूनं इकडून बाहेरून हे जोडून घ्यायचं. इथं सुद्धा बाहेरून असं, इकडे सुद्धा या साईडनं असं बाहेरून, आणि इथं पण बाहेरून असं, आणि नंतर पुन्हा हे थोडंसं असं करायचं, हे असं, हे असं, आणि हे असं, आणि मध्ये हे 4 असे पॉइंट्स द्यायचे. ठीक आहे. हे 4 पॉइंट म्हणजे काय, पहिला पॉइंट आहे समर्पण. समर्पण. दुसरा आहे आस्था. तिसरा आहे विश्वास. या पॉइंटची नावं. आणि चौथ्या पॉइंटचं नाव आहे श्रद्धा. ठीक आहे. आणि हे 4 जे घर आहेत, हे याचे नाव काय आहेत, याचं धर्म, याचं अर्थ, याचं काम, आणि याचं मोक्ष. म्हणजे पहिल्या कप्प्याचं नाव धर्म, याचं काम, याचं अर्थ, आणि याचं मोक्ष. ठीक आहे. आता हे जे आपण कॉर्नर ओढलेले, ह्या ज्या रेषा ओढल्यात आत, बाहेरून असे आत, हे बाहेरून असे आत, हे बाहेरून असे आत, या 4ची नावं, ही बाहेरून जी ओढली इथून इथपर्यंत, याचं नाव आहे स्वरूप, स्वारूप्य. स्वारूप्य हे सायुज्य. इथून हे सोडली ही सायुज्य. सायुज्य. पुन्हा इथून निवडलेली याचं नाव सामिप्य. आणि हे बाहेरून अशा त्याची सालोक्य. सालोक्य. आता हा पहिला जो असं केलेला याचं नाव अहंकार. अहंकार हे मन. याचं चित्त. आणि याचं बुद्धी. तर अशा रीतीनं योग्य स्वास्तिक करायचा. म्हणजे आपण काय करायचं, अगोदर बाहेरच्या बाजूने आपण असा इथपर्यंत रेष ओढायची मध्यभागीपर्यंत, पुन्हा इथून मध्यभागीपर्यंत, इथून मध्यभागीपर्यंत, आणि इथून मध्यभागी. हे झाले 4 कोपरे. तर ह्या 4 घराचे नाव काय आहेत, मोक्ष, धर्म, काम, आणि अर्थ. ठीक आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूने अशी रेष ओढायची इथपर्यंत, इथून पण अशी. ही बाहेरून जी रेष ओढलेली आहे हे स्वारूप्य. ह्या रेषेला स्वारूप्य म्हणायचं.
इथून इथपर्यंत जे रेष ओढले याला सायुज्य म्हणायचं, इथून इथपर्यंत जे ओढले त्याला सामिप्य म्हणायचं, आणि इथून इथपर्यंत ओढले हे सालोख्य. आणि त्यानंतर हे असं केलेलं याचं नाव काय आहे, मन. त्यानंतर हे असं चित्त, पुन्हा हे असं बुद्धी, आणि हे आणखी असं केलेलं आहे याचं नाव अहंकार. आणि 4 डॉट जे मध्ये दिले 1 2 3 4 याची नावं काय आहेत, समर्पण. ह्या पहिल्या डॉटचं नाव समर्पण, याचं आस्था, तिसऱ्या डॉटचं नाव विश्वास, आणि श्रद्धा, अशा 4 डॉटची नाव आहेत. ओके. तर अशा रीतीनं योग्य स्वास्तिक आपण कुठल्याही मंगल कार्यात काढायचा, कुठल्याही परिस्थितीत असं क्रॉस करायचं नाही, असं क्रॉस करायचा नाही. तर कसं करायचं स्वास्तिक, आणखी एकदा इकडे सांगतो मी. हे बाहेरच्या बाजूने असं थोडंसं असं ओढायचं, पुन्हा इकडून असं थोडंसं, पुन्हा इकडून वरती, इकडून वरती असं. त्यानंतर हे खालून इथं वरती बाहेरच्या बाजूने, हे बाहेरच्या बाजूने, हे बाहेरच्या बाजूने आत यायचं, हे बाहेरच्या बाजूने आत यायचं. ओके. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं हे असं, हे असं, असं असं करायचंय, आणि मध्ये 4 डॉट द्यायचे. हे योग्य स्वास्तिक, बरोबर असलेलं स्वास्तिक. तर अशा पद्धतीनं जर स्वास्तिक आपण मंगल कार्यामध्ये काढलं तर त्याचं आपल्याला नक्कीच फळ मिळतं. परंतु आतापर्यंत आपण चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे अगदी असं हे असं असं करणं, हे असं 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 असं, तर ही रॉंग पद्धत आहे. किंवा असं 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 करतो, हे सुद्धा रॉंग पद्धत आहे. तर ही राईट पद्धत आहे. या पद्धतीनं आपण मंगल कार्यालयामध्ये मंगल कार्यामध्ये स्वस्तिक असं या पद्धतीचं काढायचं आहे. ठीक आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, that is a spiritual topic, and if there is any type of difficulty, I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva.